नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात. ओपन फोरममध्ये एक उलगडा होतो आहे. अनेकदा जे मानलं जातं, आम्ही पत्रकारसुद्धा काही वेळा असा आवसुद्धा आणत असतो की आम्हालाच जास्त राजकारण कसं कळतं. मात्र तो गैरसमज किमान पुढारी न्यूजचा नाही आहे. त्यामुळेच असे पुढारी येतात, ओपन फोरममध्ये पुढारी बोलतात. आज आपल्याकडे शिवसेनेचे, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागतो ते संभाजीनगर पश्चिम या मराठवाड्यातील एका महत्त्वाच्या मतदारसंघातील आमदार संजय शिरसाट आहेत. ही चर्चा पुढे नेण्यासाठी आशिष काटकर. संजयजी, 10 तारीख जवळ येते. दिवस नाही तर काय तास उरलेले आहेत. धगधग वाटते की जास्त रिलॅक्स वाटते? काय नेमकं काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला काय वाटतं त्याविषयी तुम्हाला जी माहिती आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मी यासाठी तुम्हाला हा क्रॉस प्रश्न केला की माझा कॉन्फिडन्स तुम्हाला पाहून असं वाटत नाही की निकाल आमच्या बाजून लागेल. मग अहो, आम्ही जे काही केलं ना, ह्या लोकांचे जे काही गैरसमज आहेत ना, हे आजही स्वप्नामध्ये राहतात. माहिती का? तुम्ही पाहिलं, यांच्यावर विश्वास नाही, कोर्टावर विश्वास नाही, निवडणूक आयोगावर त्यांनी तर काय किती 2000 कोटी रुपये खाल्ले म्हणून सांगितलं, दाखवलं ना सर्वांनी. सुप्रीम कोर्टावर पण सुद्धा त्यांचा काही दिवसांनी विश्वास राहणार नाही. म्हणून आम्ही हे जर करताना आपला जो उठाव आहे तो कसा बेसिक आहे, त्यासाठी असलेली सगळी तयारी सदस्यापासून तर आमच्या आमदारापर्यंत आम्ही सर्व डिटेल्स दिलेले आहेत. निवडणूक आयोगाने जो दिलेला निकाल आहे त्याचा तो जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाने त्याला कुठेही हात लावलेला नाही. पक्ष आम्हाला दिला, चिन्ह आम्हाला दिलं. सुप्रीम कोर्टाने कुठेही आमच्यावर बंधनं घातली नाहीत. म्हणजे एक साईड फक्त त्यांनी एवढं सांगितलं की पात्र अपात्रचा निर्णयाचा अधिकार हा विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षाच्या अधिकाराला कुठेही धक्का लागता कामा नये, म्हणून त्यांनी तो निर्णय घ्यावा. आणि त्याच्यासाठी चाललेली ही हिअरिंग आहे. जेव्हा आम्ही एवढं सर्व करून आलो आहे, चक्कर काटून आलो आहे, याचा अर्थ आम्ही मजबूतीने उभे आहोत. म्हणून 10 तारखेचा निकाल हा आमच्या बाजूने लागेल हे आम्ही ठामपणे यासाठी सांगतो की आम्ही सगळं पूर्तता परिपूर्ण केलेले आहेत. बघा, 10 तारखेनंतर हा बाईट म्हणून वापरला जाणार आहे. निकाल काही लागला तरी तुमचं हे वक्तव्य बाईट म्हणून वापरलं जाणार आहे 10 तारखेनंतर. त्यामुळे 10 तारखेनंतर शिंदेंच्या शिवसेनेतल्या सगळ्यांच्या खुर्च्या, शिंदेसकट सगळ्यांच्या खुर्च्या शाबूत राहणार आहेत हे तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली सांगताय? 100%. अहो, आमच्या खुर्च्या चिंता करूच नका. राहिलेले ते 14-1500 जे आहेत ना, त्याची चिंता करा. ते आता तुम्हाला तुमच्या फोरमवर स्पष्ट बोलायचं म्हणून सांगतो की ते सुद्धा बेचैन आहेत हो. परंतु काही गोष्टी ते हातातून गेल्यात ना, म्हणून ते सुद्धा पश्चाताप करत आहेत. आता आम्ही कन्फर्म झालो, आम्ही कायदेशीर बाजूने जर पक्के झालो, ते अपात्र होतील की नाही? आम्ही जर पात्र तर ते अपात्र, मग त्यांचं काय करायचं? तर हे सगळ्या घडामोडी होणार आहेत. फक्त आता वाट पाहायचं. 10 तारीख होऊ द्या. तुम्हाला 11 तारखेनंतर ह्या राजकारणामधला एक वेगळा पुन्हा नाट्याचा प्रयोग पुन्हा पाहायला मिळणार आहे. तुम्ही ब्रेकच्या आधी ही पूर्ण शिवसेना कशी फुटली ह्याची इनसाईड स्टोरी सांगितली. तर तुम्हाला 4 व्यक्तींची नावं दिलीत की शिवसेना फुटी करता ह्यापैकी कोण सर्वात जास्त जबाबदार, तुम्ही रँकिंग कसं लावाल? नंबर 1 उद्धव ठाकरे, 2 संजय राऊत, 3 आदित्य ठाकरे आणि 4 तुम्ही, आम्हाला माहिती, आमच्याशी तुम्हाला जास्त माहिती असेल शिवसेनेपैकी, हे रँकिंग कसं लावाल? यांच्यामुळे कोणामुळे शिवसेना फुटली? शिवसेना फुटायला आदित्य वगैरे नाही. आदित्य हा फार छोटा पार्ट आहे, त्याला आणखीन राजकारण कळायचं. शिवसेना फुटायला जर कारणीभूत जर कोणी असेल तर 1 नंबरवर नाव आहे ते शरद पवारचं आहे. अच्छा, लक्षात घ्या तुम्ही. दुसरं नाव उद्धव ठाकरेचं, आणि त्याला मेडिटर काय म्हणतात त्याला, मध्यस्थ म्हणा का दलाल म्हणा, तो एक संजय राऊत. या तिघामुळे ही शिवसेना फुटली. आणि तो एक ठिकाणी शरद पवारने एक वाक्यसुद्धा वापरलं, जे शिवसेना प्रमुखाच्या हयातीत मला जमलं नाही ते मी करून दाखवलं. हे त्यांचं वाक्य आहे. म्हणजे त्यांना कुठेतरी एकदा तरी यांना चेकमेट द्यायचाच होता आणि त्यांनी ती करून त्याच्यात ते सक्सेस राहिले. आम्ही गाफील राहिलो. आमचं घर आम्हीच फोडलं. संजयजी, मगाशी तुम्ही म्हणालात की 2019च्या घटना 2019च्या घटना सांगताना राजकारणात टाळ्या वाजवाव्या लागतात, सोंगाड्या व्हावं लागतं. 2024ला पुन्हा कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली, तेच सोंगाड्याची भूमिका पार पाडून कमळावर लढणार का? असं काही नसतं. मी तुम्हाला सोंगाड्या, टाळ्या वाजवणं हे पक्षाच्या अंतर्गतला विषय सांगितला आणि हे सर्व पक्षात होतं. मग याचा अर्थ दुसऱ्याच्या याच्यावर जात नाहीत.
आम्ही काय आमचा धनुष्यबाणाशिवाय दुसऱ्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवणार नाही, हे डोक्यातून काढून टाका. हे काही लोक त्याचा जो काय भाऊ करतायत ना, तो ते तसा काही प्रकार नाही होणार. मग तुम्हाला धनुष्यबाण पाहिजे कशाला? पण मग तुम्हाला शिवसेना पाहिजे कशाला? नाव कशाला पाहिजे? मग तुम्ही त्यात जा ना, विलीन व्हा ना. असं नसतं. हा शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन चालणारा शिवसेना ही कायम असली पाहिजे. शिवसेनेचा एक दरारा, शिवसेनेचा एक धाक, शिवसेनेला मानणारा एक वर्ग आणि शिवसेनेवर प्रेम करणारा सुद्धा वर्ग आहे. त्याच्याकडे कधी तुम्हाला कानाडोळा करता येणार नाही. आणि तुम्ही जर असं केलं ते सगळ्यात मोठं पाप ठरेल. पण तुमच्याच काही तुम्हालाही माहिती आहे की तुमच्याच काही खासदारांनी शिंदे साहेबांकडे मागणी केली आहे की जर का सर्वाईव्ह व्हायचं असेल तर कमळावरती लढणं गरजेचं आहे. तुम्हालाही माहिती आहे. नाही नाही नाही. आता तुम्हाला एक सांगतो की जर समजा एखादा मतदारसंघ असा असेल की आज त्यांना असं वाटत असेल की माझी पोझिशन खराब आहे बाबा, आता काय करावं, त्यांनी मत व्यक्त एखाद्याने जर केलं असेल, माझ्या माहितीत तर नाहीच आहे, पण केलं असेल तो त्याच्या मतदारसंघापुरता विजय असतो. जेव्हा महाराष्ट्राचं राजकारण करायचं त्या टायमाला अशी घोडचूक करता कामा नये, हे माझं स्पष्ट मत पण आहे. जेव्हा राष्ट्रवादी तुम्ही मगाशी सांगत होता की राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यामुळे आमच्या मनात ती वेदना होती आणि आमची तुम्ही असंही शब्द वापरले की एक फक्त साथ द्यायला पाहिजे होती की काँग्रेस राष्ट्रवादी बाजूला ठेवा, परत आले असते आमदार. याच्यातला सुद्धा काँग्रेसचा तेव्हाही रोल काही फार नव्हता. होतेच कितीचे आमदार आणि केवढं काय महत्त्व होतं. जे होतं ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं खरं महत्त्व होतं. आता तीच राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार नव्हे, प्रत्यक्षात सत्तेत कोण होतं? अजित पवार आणि सगळा राष्ट्रवादीचा गटा अजित पवार होते. आज 30 मंडळी तुमच्यासोबत आहेत, तर तुमच्या त्या विरोधाचा नेमका आत्ताचं स्टेटस काय? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा त्याला जोडूनच भाजप राष्ट्रवादीला सोबत घेते याची पूर्ण कल्पना होती का? याच्यात 2 प्रकार लक्षात घ्या. शिवसेनेने जो उठाव केला त्या उठावाला भाजप शिवसेनेबरोबर आली, बरोबर, मग युती झाली, मग सत्ता स्थापन झाली. राष्ट्रवादीमधलं अंतर्गत भांडण, त्यांनी केलेला उठाव, ते भाजपसोबत गेलेत, आम्ही कुणासोबत गेलो नाही. म्हणून आता जेव्हा जे सोबत आले ते भाजपच्या, आता तुम्ही प्रत्येकाला विचारा राष्ट्रवादीचा कोणाशी युती झाली, ते म्हणतं भाजपबरोबर झाली. ते आजही कोणी म्हणत नाही की शिवसेनेबरोबर झाली. आणि म्हणून हा फरक आहे. आणि मग आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा मी सांगायचो, आजही मी सांगतो, आता आम्हाला तुम्हाला आमचे जे काही सत्ता आहे, जी सत्ता विभागून सगळ्या आमदारांना मिळणार. शिरसाटजी, पण तुमच्या या असं तुम्ही म्हणताय, पण तुमच्या या 3 पक्षालाच महायुती म्हणतात ना. महायुती शिवसेना भाजप, महायुती राष्ट्रवादी भाजप असं नाही म्हणत. नाही म्हणतात. आणि 288 जागा या महायुतीमध्ये वाटल्या जाणार आहे. मी काय म्हणतो, आता जी राष्ट्रवादी आली त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. परंतु पहिल्याचं जे होतं ना, एक तर सत्ता केंद्र पूर्ण राष्ट्रवादीकडे होते. सत्ता उद्धव ठाकरे चालवत नव्हते, त्यांना काही घेणं देणंही नव्हतं. तुम्ही कधी पाहिलंय का? त्यांनी त्याला काहीच घेणं देणं नव्हतं. आणि आता कसं 3 पक्षाचे, आता एकनाथ शिंदे 24 तास ॲक्टिव्ह आहेत, देवेंद्र आहेत, अजितदादा आहेत. आता हे जेव्हा सत्ता चालवतात ना, तर यांची सांगड बसलेली आहे. म्हणून आता हे एकत्रितपणे काम करतात. म्हणून याच्यामध्ये आता शिवसेनेला राष्ट्रवादीला फसवता येणार नाही, राष्ट्रवादीला भाजपला फसवता येणार नाही, भाजप शिवसेनेला फसवता येणार नाही. म्हणून आता ही जी काही युती जी झाली ना, हे एक वेगळं समीकरण. आणि त्याच्यामधले जे काही ज्यांनी शिवसेना फोडली, ज्यांचं मी नाव घेतलं पवार साहेबांचं, आता ते याच्यात नसल्यामुळे थोडं शांतता आहे. माणूस जरी अजितदादा जरी आक्रमक असला तरी शांतता आहे. आता काड्या नाहीत, आता कुणाला आदेश नाही, सगळेजण मिळून काम करतायत. संजयजी, खूप इंटरेस्टिंग तुम्ही माहिती सांगितली. त्याला जोडून फक्त एक प्रश्न आहे की मवियामधले अजितदादा आणि महायुतीमधले अजितदादा, काय फरक आहे? खऱ्या अर्थानं त्यांच्यावर असलेली बंधनं, हे बघा, अजितदादा, माझं त्यांचं पार्टीच्या लेवलला सुद्धा एवढे जास्त संबंध नव्हते. परंतु पहिल्या दिवसावर मी त्या माणसाचं नाव यासाठी घेतो, त्या माणसाला दरवेळेला शपथविधी घेताना, सकाळचा असेल 2-3 वेळा त्यांनी जे काही शपथ घेतल्यात, त्या माणसाला टार्गेट केलं गेलं. तुमच्याच आदेशाने त्यांनी शपथ घेतली ना, आणि तुम्ही त्याला पुन्हा, बरं त्यांनी एकदा शपथ घेतली, सकाळी शपथ घेतली, संध्याकाळी पुन्हा शपथ घ्यायची, पुन्हा उपमुख्यमंत्रीच केलं ना. तुम्ही दरवेळेला त्या माणसाला टार्गेट केलं, त्याला स्पेस मिळू दिला नाही. आज अजितदादाला स्पेस आहे, आज अजितदादा पक्षाचे प्रमुख आहेत. जसं एकनाथ शिंदे साहेबांना आज स्पेस मिळालेला आहे, ते निर्णय घेतात, त्याची अंमलबजावणी आम्ही करतो. आता अजितदादा निर्णय घेत आहेत, त्याची अंमलबजावणी होती. नसता शरद पवार साहेब कधी कुणाची गोटी कुठं फिट करतील हे सांगता येत नाही. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा असे महाराष्ट्रातली जनता सुज्ञबंद आहे. माझा प्रश्न आहे मुळात असा होता की मवियामध्ये अजित पवारांच्या स्ट्रॅटेजीला किंवा त्यांच्याकडून होणाऱ्या कोंडीला कंटाळून तुम्ही भाजपसोबत गेलात.
असं सगळ्यांनी म्हटलेलं आहे. मी जर चुकत नसेल तर कदाचित तुम्ही कधीतरी एखादा बाईट देतानाही म्हटलेलं आहे की काय होतं, आमची कोंडी होत होती, फंड मिळत नव्हता वगैरे वगैरे. आता जे अजित पवार आलेले, अजितदादा पुन्हा आलेले आहेत, या नवीन सत्तेमध्ये आलेले आहेत, तर ते होतं बोलणं, अरे तेव्हा अरे असं अशी भावना होते का, अरे त्याला तिथे कंटाळून इकडे आलं, इकडे पुन्हा दुखणं येऊन बसलेले, पुन्हा बरं आमच्या 5वीला पुजलेलं आता आहे. तुम्हाला अजितदादामध्ये झालेला फरक जाणवतोय ना. अहो माणसाला ज्या इथे आता मी एवढं जे स्पष्टपणे बोलतोय ना, हा आज बोलतोय, 38 वर्षानंतर किती कालावधी गेला आहे, आणि मग संधी मिळाली तर चांगलं काम करता येईल याची आपल्या सर्वांची अपेक्षा असते. आज अजितदादाकडे पाहिलं तर ते अजितदादा आणि या अजितदादामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल. आता अजितदादा म्हणून काम करतात. आता त्यांना माहिती आहे आपल्या खांद्यावर असलेली जबाबदारी आपल्याला पार पडायची. म्हणून आता जे पूर्वी वाद व्हायचे, किती दिन सत्ता चलेगी आपण अपना देखो, असं जी काही भूमिका होती ती भूमिका आता राहिलेली नाही. आता सगळ्याला मिळून सत्ता चालवायची, हे आता त्याच्यामुळं सगळ्यांनी अंडरस्टँडिंगने ही सत्ता चालवत आहेत. अगदी. आता जसं तुम्ही या सगळ्याबद्दल म्हणालात की 38 वर्षाच्या नंतर तुम्हाला बोलता येतं आहे मनमोकळेपणाने आणि सरळ स्पष्ट असं. तुमच्या एका स्वप्नाविषयी मला विचारायचं आहे. खरं तर घर घ्यावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, आणि मुंबईत घर घ्यावं हे तर दिवा स्वप्न असतं. चेंबूरमध्ये तुमचा जन्म झाला, त्यानंतर आता 72व्या मजल्यावरती ज्या घराच्या गॅलरीमधून अख्खी मुंबई दिसेल असं घर तुम्ही घेतलेलं आहे. काय नेमकं वाटतं अगदी मागे बघताना? बघा, एक लक्षात घ्या की मुंबईमध्ये लोकांची घरं नाहीत का? याच्यापेक्षा मोठमोठे घरं आहेत, बंगले आहेत, आणि पैसा ठेवायला जागा नाही, अशा जागासुद्धा त्यांच्या भरलेल्या आहेत. परंतु ते कधी बोलत नाहीत. मी बोलतो. मला अनेकांना विचारलं, अरे तुम्ही त्या तुमच्या प्रॉपर्टीचं प्रदर्शन केलं का? तुम्ही 72वा मजला दाखवलाच कशाला? असं दाखवायचं नसतं राजकारणामध्ये. मग उद्या काय होईल? अरे काय होईल? मला त्याच विषयी म्हणायचंय. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हे दाखवलं, म्हणजे तुम्ही कदाचित तुमच्या आनंदामुळे आणि त्या सगळ्यामुळे ते दाखवलं असेल, पण त्यावरती आरोप सुद्धा झाले. म्हणजे अगदी लोकांनी ज्या पद्धतीने 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा झाल्या त्या सगळ्या तुमच्या घराशी जोडल्या. हे बघा, आता त्या घोषणेला आता कुणी काढत नाही, त्यांना माहिती जाणीव झाली. आता अजितदादाला असंच म्हणतील का? हे सर्व सोडून द्या. राजकारणामध्ये एखाद्याला बदनाम करायचं तर कोणताही आरोप आपण त्याच्यावर लावू शकतो, त्याला काही वेळ काळ लागत नाही. माझं घर घेतलं हे मी जेव्हा सांगितलं की हे माझं स्वप्न होतं. तुमचं एक स्वप्न असेल, मी या चॅनलमध्ये काम करतोय, मी या स्टेजवर गेलो पाहिजे, माझ्याकडे 4 व्हीलर असले पाहिजे, माझ्या गळ्यात दागिना असला पाहिजे, आणि जर तो तुम्ही घेतला आणि लोकांना सांगितलं, ही काय चोरी आहे का? ही तुमची मेहनत आहे, मी केलं. ही सगळ्या महाराष्ट्राला बाकीचे सगळे घरं गेले बाजूला, 72वा मजला सांगतात. आणि मग याचं आता हे जेव्हा मी सांगतो एवढं ठामपणे, तर काहीतरी माझे नियोजन असेल ना. माझ्यावर काही लोन असेल, माझं काही घर विकलं असेल, कसं ते काय घेतलं. स्वप्न माणसाने मोठी पाहिली पाहिजे. बाळासाहेब म्हणायचे, छोटा नाही. आणि दुसरी त्यांनी त्यांचे 1-2 वाक्य माझ्या मनामध्ये असे ठामपणे बसलेत ना. सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही जन्म घेतलेला नाही, तर खुर्चीने तुमच्यासाठी जन्म घेतला पाहिजे. दुसरं त्याने सांगितलं, तुमचं मनभेद काय, त्यांचं चांगलं वाक्य त्यांचं, तुमचं वाद असा, शरद पवारच्या टायमाला त्यांनी बोलले मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. हे जपायचं आपण काम करतो. म्हणून माझं जे घर घेतलं ना, हे माझं स्वप्न होतं. मला वाटत होतं ज्या मुंबईमध्ये मी जन्मलोय, ज्या ठिकाणी माझ्या वडिलांनी 20-25 वर्ष बेस्टची सेवा केलेली आहे, जिथं माझे भाऊ आजही बिर्ला कॉलेजमधून रिटायर झालेले भाऊ आहेत, माझी वहिनी आहे, हे सर्वजण आम्ही जे कुटुंब इथं राहिलो, त्या मुंबईमध्ये माझं एक घर, जिथून मी मुंबई पाहू शकतो. असं घेताना जर मी मेहनत घेतली असेल तर मला त्याचा अभिमान आहे, आणि मला सांगायला लाजसुद्धा वाटत नाही. आता मला विचारायचं होतं की राष्ट्रवादीबद्दल किंवा तुम्ही जे काही बंड केलं त्याबद्दलची आताची चर्चा झाली. इथे आल्याच्या नंतर, म्हणजे आता बंड केल्याच्या नंतर तुम्ही किती खुश आहात? खुश आहेच ना. आता तुम्हाला सांगतो, माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगितलं 150-200 पत्र दिले, एकावर इन्व्हेस्टमेंट सुद्धा नव्हती. आज माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 1500 कोटी रुपयाचे कामं चालू आहेत. तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये कधीतरी कुणाला एखादा असेल फोन लावून विचारत आला, तू कोणत्या भागात राहतोस रे? तो म्हणशील मी या भागात राहतो. काय चालू आहे तिथं? तो म्हणतो साहेब हे काम चालू आहे. हे डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात ना. तुम्ही पुढारी लोक इलेक्शनच्या काळामध्ये
सगळ्या घोषणा करता, हे देऊ ते देऊ ते देऊ ते देऊ, आणि नंतर तुमच्या हातात काही नसतं. मग 5 वर्षाचं जेव्हा इलेक्शन तर त्या टायमाला बोंबलायला सुरुवात करतं. आता आपण मग 5 वर्षामध्ये काय दिलंय हे मांडता तर आलं पाहिजे तुम्हाला. लोकांनी काय मतं द्यावं तुम्हाला, तर हे मांडता आलं पाहिजे ना. ह्या सत्तांतरामुळे मला 1,500 कोटीची कामं आता सध्याला चालू आहेत. मेन कामं वेगळी आहेत. धुळे सोलापूर महामार्ग वेगळा आहे, समृद्धी माझ्याकडून जातो ते त्याच्यात काउंट नाही, फक्त मतदारसंघातले कामं. मग एवढं जर मी ह्या वर्षभरात करू शकलो तर मला त्याचा अभिमान आहे. मला वाटतं मी केलेल्या उठावाचं, जर माझ्या संभाजीनगरमधल्या 4 लाख लोक आहेत ज्यांनी युती म्हणून मला मतदान केलं होतं, ज्यांनी युती म्हणून आम्हाला स्वीकारलं होतं, त्यांना एक तर त्यांचा धोका झाला नाही, त्याच्या मताशी आम्ही निगडीत राहिलो आणि आज त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा केविलानं प्रयत्न करतो. संजय, तुम्ही म्हणालात की 1,500 कोटी रुपयांची कामं तुमच्या मतदारसंघात म्हणजे संभाजीनगर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात चालेल. हाच आरोप केला गेला. जे आमदार शिंदेंसोबत गेले त्यांना भरघोस निधी दिला गेला. रिटर्न गिफ्ट आहे का संजय शिरसाटांना एकनाथ शिंदेंनी दिलेलं 1,500 कोटींचं? अहो, एक काम करण्यासाठी तर सत्ता वापरावी लागते. मग इतर आमदारांना मिळत नाही. सत्ता कशासाठी पाहिजे? सत्ता कशासाठी पाहिजे तुम्हाला? सत्ता का ते खुर्ची उभवण्यासाठी पाहिजे? बजेट नसतं तुमच्याकडे, सर्व होतं. हीच कामं पहिली तिकडे व्हायची ना. आम्हाला का नाही? आमचा हाच आक्षेप होता. आम्हाला का नाही डेव्हलपमेंट, आमच्याकडे का नाही? आम्ही काय मागच राहायचं का? आणि जर कुणी असं देत असेल तर त्याला तुम्ही काय आता पण इतर पक्षाचे विरोधी आमदारांना मिळत सगळ्यांना नाही. मिळत आहेत, सर्वांना सगळ्यांना निधी दिलेला आहे. मुख्यमंत्र्याची भूमिका ही असली पाहिजे की हे मतदारसंघ कोणाचे का असणार ते चांगली कामं झाली पाहिजेत. आज नागपूर डेव्हलप झालेलं आहे, पश्चिम महाराष्ट्र डेव्हलप झालेलं आहे, मराठवाड्याचा आता काही भाग आत्ता डेव्हलप होते. म्हणून हे निधी द्यायचं काम आज शिंदे साहेब बी करतात, सर्वजण करतात, म्हणून आम्ही त्याबद्दल समाधानी आहोत. शिरसाट साहेब, 2 गोष्टी आहेत. एक तर 10 तारखेच्या निकालाबद्दल तुम्ही फार कॉन्फिडंट आहात. महाशक्तीमुळे हा कॉन्फिडंट आलेला आहे का? हा एक भाग. दुसरा, कठपुतलीचा एक उल्लेख तुम्ही केलात की शिवसेनेत असताना कठपुतलीसारखं ते टाळ्या वाजवायला लागत होत्या. पण आत्ता असा एक आरोप होतो की भाजपच्या तालावर शिंदे गटाला किंवा शिवसेनेला नाचावं लागतं. यामध्ये किती तथ्य आहे? या 2 गोष्टींचं तुम्ही हे कसं सांगाल? हे बघा, शिवसेनेमध्ये असताना काही काळ चांगला होता. शिवसेना प्रमुख गेल्यानंतर काही काळ चांगला होता. तुमच्या माहिती सांगतो, मी तो शिवसैनिक आहे ज्यांनी शिवसेना प्रमुख तुम्हाला सांगितलं असे जवळून पाहिलेले आहेत, ज्यांनी आम्हाला मोठं केलं, ज्यांच्यामुळं आज आम्ही इथं बसलो. त्या शिवसेना प्रमुखाच्या अंतिम वेळी त्या दादरच्या चितेवर या संजय शिरसाटचे बी हात लागलेले आहेत. ती गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची. लाखो होते ना मुंबईत, कुठं पाणीसुद्धा प्यायला मिळत, मी तिथं होतो. हे सगळे मागं होते हो. त्या चितेवर ठेवताना आम्ही होतो. आम्ही कसं विसरू त्या गोष्टीला? म्हणून आम्हाला इतर कोण काय याच्याशी मला घेणं देणं नाही. शिवसेना प्रमुख दैवत आहे, दैवत आहे. भाजपची कठपुतली आम्ही होणार नाही. सहकारी जरूर आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, मागे एकाने एक स्टेटमेंट केलं, मी सडेतोड उत्तरच दिलं होतं. राजकारण हे निष्ठेचं असावं. शिवसेना प्रमुख ज्या गोष्टी बोलायचे, सत्तेमध्ये त्यांनी काही केलं असतं, परंतु त्याचा वापर त्यांनी केला नाही. मी सहज एका नेत्याला विचारलं होतं एक प्रश्न, का म्हणलं साहेब आता हे सत्ता आलेली 95ची गोष्ट आहे, साहेबांनी जर मुख्यमंत्री झालं असतं तर चांगलं झालं असतं. भावना ना माझ्या, बाळासाहेब जर मुख्यमंत्री खुर्चीवर पाहिलं असतं तर काय झालं असतं. त्या नेत्याने मला एका शब्दात उत्तर दिलं, बाळासाहेब ही अशी ताकद आहे, मुख्यमंत्र्याला सुद्धा पायाच्या अंगठ्याखाली दाबू शकते, फक्त अंगठ्याची ताकद एवढी मोठी त्यांची. तर बाळासाहेबांची ताकद किती मोठी असेल, त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्याची खुर्ची काही नाही. आणि आज आपण पाहतो, मेरी खुर्ची गई, खुर्ची गई तर गई, दुसरे की खुर्ची गई. अरे एवढे लाचारी कशासाठी? हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक पण आहे. आणि तुम्हाला आवर्जून सांगेल, ज्या वेळेला असं वेळ येईल की आपण कुणाच्या तरी तालावर नाचायला लागलो आताही, त्या टायमाला आम्ही राजकारण सोडून देऊ. आवश्यकता नाही, आमचं त्याच्यावर पोट नाही. आम्ही त्या निष्ठेवर आमचं चालणारं घर आहे. पण एक गोष्ट आहे की तुम्ही मगाशी असं म्हणालात की काँग्रेसबरोबर लढत आम्ही मोठे झालो किंवा काँग्रेसबरोबर आयुष्यभर आम्ही लढलो आणि त्यांच्याबरोबरच गेलो. पण 2014 पासूनची परिस्थिती आपण पाहिली, म्हणजे 2014लाही तुम्हाला भाजपबरोबरच लढावं लागलं आणि 2019लाही भाजपबरोबर लढावं लागलं. कदाचित हीच परिस्थिती नव्हती का की ज्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जावं लागलं? असं नसतं. तुम्ही एक लक्षात घ्या,
तुमचा टाईम आला ना, त्या टायमाला ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्याला विसरू नका. पण याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी कधी माहिती तुमच्या जवळकीक येणार नाही असं कधी गृहीत धरलं पाहिजे ना. कधी ना कधी घरातले भांडणं आहेत ते एकदा होईल, पण तुम्हाला जवळ यायला तोच एक पर्याय आहे. दुसरा पर्याय तुमचा असू शकत नाही. काँग्रेस राष्ट्रवादी हा तुमचा पर्याय असूच शकत नाही. भाजपला तुम्ही त्या दिवशी आम्ही गुडघ्यावर आणलं होतं ना, तुम्ही त्यांनी 2.5 वर्ष तुम्हाला देत होते ना पहिले मुख्यमंत्री. तुम्हाला त्यात इगो काय करायचा होता, किती इगो करायचा होता तुम्हाला. मी काल एका मुलाखतीमध्ये बोललो की मातोश्रीची ताकद, देशाचा राष्ट्रपती जरी असेल, पंतप्रधान जरी असला तर तो मातोश्रीवर यायचा. मागचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 10 वेळा मातोश्रीवर जायचे. आज तुमची परिस्थिती काय, तुम्हाला लोकांच्या दरवाजात जावं लागतं. सिल्वर ओकला तुम्हीच जाता ना, तुम्हीच सांगता युती झाली, जागा वाटप झाल्या, फॉर्म्युला ठरलं. काँग्रेसवाला एक शब्द बोललाय का 2 महिन्यात? ही लाचारी आणतात. तुम्ही काश्मीरला जाऊन गळाभेट घेताय, कुठं सोनियाबरोबर फोटो काढताय, कुठं त्याच्या राहुल गांधीचं फ्रंट पेज, सामन्याचं फ्रंट पेज म्हणजे राहुल गांधी. ही कोणती पद्धत आली? हे शिवसेना प्रमुखाला अपेक्षित होतं तुमच्यापासून. आणि म्हणून तुमची आता काँग्रेस झालेली आहे, म्हणून आता त्या गोष्टीचं आम्हाला वाईट वाटतं. ठाकरे लाचारी करतायत असं तुम्हाला म्हणायचं आहे? सरळ झालं नाही हे तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही पाहत नाहीत का? कशासाठी पाहिजे होती? मातोश्रीची एक ताकद आहे, ताकद. ती ताकद तुम्ही गमवलेली. म्हणून आता वारशाचं काम नका सांगू. वारसा चालवणारे शिवसैनिक आजही जिवंत आहेत, ते त्याच्या पद्धतीने काम करत आहेत. पण एकीकडे तुम्ही म्हणता की ते लाचारी करतायत, पण महाशक्तीला ज्या पद्धतीने ते समोर उभे आहेत, म्हणजे त्यांचा दावा आहे, त्यांच्या नेत्यांचा दावा आहे, तर ते खरं ठाकरे हे असू शकतं ना, असं ते म्हणतात की. आता संजय राऊत का शिवसेना प्रमुख झालाय का? हा, ठाकरे झालाय तो? कुणाबद्दल बोलताय? हे तुम्हाला उद्या कुठं दिसतील तुम्हाला कळणार पण नाही. कधी होते इकडं, कधी गेलं तिकडं. आज शरद पवारचा जवळचा माणूस कोण? जितेंद्र आव्हाड का संजय राऊत? काय उत्तर याचं? काय उत्तर काय? संजय राऊत. मग तो आमचा तर नितेश म्हणतो चाकरी कुणाची, म्हणजे चाकरी कुणाची करताना भाकरी कुणाची खातात. मग काय चूक बोलतो तो? त्याला म्हणतो फाटके तोंडाचा. यांच्या बोलण्याला दम नसतो. हे बोलतात, सकाळी बोलले झालं, कोटा कंप्लीट हो गया चलो. या अशाने राजकारण चालत नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये दम असावा लागतं. रोज शिव्या देणाऱ्या माणसाला लोक वेडे म्हणतात. एखाद्या वेळेला जर एखाद्याने शिवी दिली ना ती जिवारी लागते. रोजच रस्त्यावर चालणारा जर एका वेळा शिव्या देत असेल तर आपण त्याला वेडाच मानणार. म्हणून त्याच्या ठाकरेपणा हा इतरांमध्ये येऊ शकत नाही. ठाकरे होते, बाळासाहेब होते, त्यांची जागासुद्धा कोणी घेऊ शकत. हे बरोबर आहे. शिवसेनेत यापूर्वी अनेक बंड झाले. छगन भुजबळानेही बंड केलं होतं. त्यांनी तर थेट शिवसेना प्रमुखांशी वाद घातला. पण नंतर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले, एकत्र आले. भविष्यात पुढे जाऊन एक 10 वर्षांनी 15 वर्षांनी तुम्हाला असं कधी वाटतं का की तुम्ही कधीतरी एकत्र याल, पुन्हा तुमचे सूर जुळतील? आम्हाला बाहेर जायचंच नव्हतं ना. आमचं मुळात भूमिकाच नव्हती ना. आजही आमची ती भूमिका नाही ना. आजही आम्ही या लोकांनी आणि आमच्या बंडामधला तोच फरक आहे. भुजबळाने बंड केले ते इतर पक्षात गेले, नारायण राणेने बंड केले ते इतर पक्षात गेले. आम्ही शिवसेना म्हणूनच आहोत ना. आम्हाला आमचाच धनुष्यबाणच, आम्हाला आमचे बाळासाहेबच, आम्हाला आमच्या पक्षाचं नावच. त्या बंडात आणि या बंडात हा फरक आहे मोठा, बेसिक फरक हा आहे. तुम्ही हे समजून घ्या. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना आमची आहे, शिवसेना प्रमुख आमचे आहेत आणि ती संघटना चालवी. भविष्यात काय घडेल मी तर सांगतोय. या असलेले काही गोष्टीला तह करावं लागतात, परंतु आपलं ऐकेल कोण ना? सगळ्याला इगो आलेला आहे, ऐकणार नाही. मग उगं तरी मी बोलून कशाला आणखी त्याला हवा देऊ? नाही, संजय शिरसाट मात्र आपल्या मनाचं ऐकतात असं दिसतंय. तुमच्या बोलण्यातून असं वाटतंय, तुम्ही तसं दाखवताय. जर 10 जानेवारीला समजा असा निकाल आला, अध्यक्षांनी सांगितलं की तुमच्यासह 40 आमदार हे अपात्र आहेत आणि निर्णय घेण्याची वेळ आली की आता शिवसेना ही ठाकरेंची आहे, असं जर घडलं
तर संजय शिरसाट ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार का? त्या पक्षाचा झेंडा, त्या पक्षाचं धनुष्यबाण अशी वेळ तर येणार नाही. आता हे जर तरच्या गोष्टी हो, तर. उद्या जर आमची शिवसेना जर याला जर मान्यता मिळेल तर ते 14 कुठे जातील, 14 का 15 काय ते कुठे जातील हा प्रश्न जर तरचा आहे. पण एक सांगतो, ज्या भूमिकेतून आम्ही हा उठाव केला त्या उठावाला आज जर कोणी पाठिंबा दिला तर त्याचा विचार निश्चित केला जाईल, परंतु भूमिकेपासून आम्ही हलणार नाही. वाटेल तर राजकारण सोडू, पण भूमिकेशी तडजोड आम्ही करणार नाही. जयंत पाटील येण्याचं भाकीत तुम्ही करताय, ते खरंच येतील का? आणि त्यामुळे जर मंत्रिमंडळ विस्तार जर रखडत असेल तर ते तुम्हाला चालणार आहे का? जयंत पाटील येणार होते हो. मी हे उगाच काही बातमी द्यायची म्हणून नाही बोललेलो मी. आता ते किती काही जरी बोलत असले तर मला माहिती आहे ना, मी या सर्व राजकारणातल्या घडामोडीमधला एक छोटासा आहे. मला तिथं मला माहिती आहे, रोजच्या घडामोडी कळतात. त्यांना कोणतं खातं देणार होतं हेही मला माहिती आहे. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी आता सांगितल्यानंतर आज गेलो नाही म्हणून डिनाय करणं हे ठीक आहे. संजय शिरसाटला जास्तच माहिती आहे. अरे माहिती आहे ना, हे तुम्हाला माहिती नाहीत का? माहिती आहे. परंतु या गोष्टी जेव्हा थोडंसं हातातून सटकताना मग त्या टायमाला असं सगळी भूमिका घ्यावी लागते. मी पक्षाचा ओके आणि याच्यामुळे जो काही विस्तार रखडला तो याच कारणामुळं, याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून कधी माझ्या तोंडातून विस्तार कधी होणार मी सांगायचो एकनाथ शिंदे साहेबाला विचारा, देवेंद्र फडणवीसला विचारा. का सांगायचो? कारण की त्या घडामोडी ह्या मला माहिती होत्या. जसं अजितदादाचा शपथविधी किती वाजता होणार होता आमच्याबरोबर आल्यानंतर, त्या घटनेला सुद्धा मी साक्षीदार आहे. सकाळी 10 वाजेपासून ते राजभवनापर्यंत आम्ही एका ठिकाणी बसलेलो होतो. म्हणून उद्या काय होईल याची चिंता आम्ही आता करत नाहीत. आमचं टार्गेट आता लोकसभा आणि विधानसभा. शिरसाटजी, आता मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणालात की बाळासाहेब हे दैवत आहे आणि बाळासाहेबांच्या वयोमानानुसार त्यांचा खोल चाललेला आवाज किंवा त्यांची बदललेली प्रकृती या गोष्टी सगळ्या महाराष्ट्रानं बघितली. आणि अशा अवस्थेत असताना बाळासाहेब असंही म्हणाले होते, ज्यांचा शब्द तुम्ही एकही पाडला नाही किंवा अजूनही त्यांची आदित्यला सांभाळा. मग ते आता आठवण होत नाही का त्या वाक्याची? आम्हाला आताही त्यांच्याबद्दल आदर आहे. मी पहिल्यांदा सांगितलं, जेव्हा मी पत्र लिहिलं किंवा व्हिडिओ टाकला त्या टायमाला सांगितलं आम्हाला मातोश्रीबरोबर आदर आहे. याचा अर्थ असा आहे की मी जर तुम्हाला सन्मान देत असेल, आदर करत असेल, तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मला शिवी द्यावी, तुम्ही मला गद्दार म्हणावं, तुम्ही मला खोक्यावाले म्हणावं. हे जे घडलेलं नाही जे सांगायचा प्रयत्न करताना तुम्ही इतरांच्या डोक्यावर, तुमच्या आता कपाळावर गद्दारचा शिक्का बसलेला तो कधीच पुसला जाणार नाही. तुमच्या डोक्यावर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा शिक्का बसला तो पुसला जाईल का? आता ज्या हयातीभर शिवसेना प्रमुखांनी केलं नाही त्या कामाचं काम तुम्ही केले, तो एक शिक्का बसलाच ना. आदित्यला सांभाळणं, तर आदित्यचं वय किती, चॅलेंज किती, ठाण्याहून उभा राहतो, इकडून उभा राहतो. अरे ठीक आहे ना, थोडंसं दम मार ना. आयुष्य पडले ना, वडील तुझे आहेत ना, ते करतील ना, त्यांना निर्णय घेऊ दे ना. पण काय झालं त्यांच्यात, निर्णय कोणी घ्यायचा? जसं मी काल परवाच्या काय याच्यात बोललो, सेल नसलेलं रिमोट बोलल्यानंतर काही लोकांना वाईट वाटलं. अहो पण निर्णय घ्यावा लागेल ना तुम्हाला. संजय राऊत काही बोलतो तो हे काहीतरी बोलणार, आज काहीतरी वेगळंच बोलले. या रोजच्या ज्या भूमिका बदलत आहेत ना, तर त्या टायमाला आता असं वाटायला लागलं बाबा यांना सांभाळण्यापेक्षा याच्यापेक्षा दूर राहिलेलं बरं. म्हणून हे प्रकार वाढत चाललेत. एक थोडासा वेगळा प्रश्न फक्त, मगाशी तुम्ही सुरुवातीलाच भोईटे सरांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही असं म्हणालात की माझी सुरुवात होताना अशी झाली की संभाजीनगरमध्ये जी सभा झाली त्याचं सूत्रसंचालन तुमच्याकडे आलं, तिथून सुरुवात झाली. ते सूत्रसंचालन कार्यक्रमाचं आणि आत्ताच्या शिवसेनेसाठी एक महत्त्वाचे नेते म्हणून संजय शिरसाट यांचं नाव घेतलं जातं. हा सगळा प्रवास बघताना एक व्यक्ती म्हणून तुम्ही काय मिळवलं असं तुम्हाला वाटतं? तो प्रवास जो आहे तुम्हाला तो चांगला वाटतो. या प्रवासापेक्षा, ह्या स्टेटसपेक्षा, या गाड्यापेक्षा, हे सगळं 5 स्टार संस्कृतीपेक्षा मला तो प्रवास आवडतो. तुमच्या माहितीचं सांगतो, मी सेना भवनमध्ये एका ड्रेसवर 10 दिवस झोपलेलो आहे. तिथलचा जो सिक्युरिटी असायचा ना, 10 वाजता आतमध्ये गेलं तर सकाळपर्यंत सोडत नव्हतं बाहेर. सेना भवन असं नव्हतं, लाकडे फळे होत्या अशा गोल, आणि खाली गोनपाट ज्याला म्हणतात पोते, त्याच्यावर आम्ही झोपायचो. ते सेना भवन आम्ही पाहिलेलं. ते सेना भवन मला या सेना भवनपेक्षा कितीतरी पटीने मोठं वाटतं. म्हणून आजचं स्टेटस मला ते आंदोलन मला मोठं वाटतं.
चायनीजच्या गाडीवर 20 रुपयामध्ये संध्याकाळचं जेवण करणारं ते मला आवडतं. आजही वडापाव मला तो आठवतो. एकदा मनोहर जोशीकडे गेलो होतो, त्यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्याला तिथलच्या बाजूला कबूतरखान्याच्या बाजूला त्यांची शाखा होती, एका इथं जेवण दिलं. आता जेवण दिलं म्हणजे आता आपल्याला वाटतं का आता काहीतरी घ्यायचं. तिथं थाळी सिस्टीम होती, थाळी सिस्टीम 15 रुपयाला 20 रुपयाला थाळी होती. आता नाही, मनोहर जोशीला थोडंसं दाखवू आम्हाला किती खर्च लागतो. घेणार काय, 2 पापडं जास्त मागू शकता, 2 चपात्या मागू शकता, लय झालं तर थम्सअपची बाटली. पण आम्हाला असं वाटायचं नाही आता यांना जास्त बिल लागतं काय. तर मनोहर जोशींनी बिल दिलं असेल की नाही मला माहीत नाही, परंतु तो एक आनंद वेगळा होता. आता वाटलं मला आता 5 स्टार मधलं कोणी जेवण जरी असं आणलं ना, आज तिथं ट्रायडनला मीटिंग आहे, अरे यार उगाच चाललो. म्हणजे वडापाव आम्हाला जेव्हा जितका महत्त्वाचा वाटायचा तेवढं 5 स्टार मधले ते सजवलेलं जेवणसुद्धा आज आम्हाला आवडत नाही. तर संजयजी एक वेगळा प्रश्न आहे थोडा, म्हणजे सुरुवातीपासून आपली चर्चा खूपच सिरियस नोटवर सुरू आहे असं वाटतं, त्यामुळे एक वेगळा प्रश्न विचारतो की सोशल मीडियावर काही ठराविक नेते मंडळींची जास्त हवा असते किंवा चर्चा असते. तसं जर शिंदेच्या शिवसेनेकडून म्हटलं तर संजय शिरसाट हे नाव आहे, तर याकडे तुम्ही कसं बघता आणि नेमकं कसं म्हणजे हा चेंज झाला आहे? काही गोष्टी या काही लोकांनीच करायच्या असतात. जसं सकाळचं जे आहे संजय राऊतनेच बोललं पाहिजे. जर सुभाष देसाई बोलायला लागले तर टीव्हीचे चॅनल सगळे चेंज होऊन जातील. आणि एक वेगवेगळा एक त्यांचा इम्पॅक्टसुद्धा होतो. चांगला असेल, वाईट असेल, परिणाम काही असेल. मला सुद्धा भूमिका मांडताना चॅनलमधल्या सर्व लोकांचे जे बोलतात आणि मला शिंदे साहेबांचं माझा रोजचा असा टचही असतो. माझी भूमिका ही पक्षाशी किती प्रामाणिकतेची आहे, पक्षाची भूमिका काय हे मांडावं लागतं. त्यावेळेला मी थोडंसं भीडभाड ठेवत नाही, रिझर्व बोलत नाही. काही लोक कॉम्प्रोमाइजच्या भाषेमध्ये जेव्हा बोलतात ना तर ताबडतोब लक्षात येतं कल का दिन इसका कुछ सच्चा दिख रहा नाही. आणि म्हणून हे मनात एक खोटात एक आणि काहीतरी बोलायचं. मग स्पेस असला पाहिजे. काय एकदम मला बोलला राजकारणामध्ये कधी स्पेस ठेवावा, कधी काय बदलल सांगता येत नाही. त्या टायमाला मग तुमच्यावर गंडांतर येऊ नये. मला सोड ना, काय करायचं गंडांतर आलं तरी. तुम्ही राजकारणामध्ये का किती वर्ष काढायचे, कधी ना कधी रिटायर होणार आहेत. म्हणून मी चिंता न केल्यामुळं ते ऑटोमॅटिक सोशल मीडियावर यायला लागलो. त्यासाठी माझी कोणतीही मॅनेजमेंट नाही. संजय, मी अशी उल्लेख केला की म्हणजे बाळासाहेबांच्या एका किस्स्याचा उल्लेख करताना म्हटलात की राजसाहेब त्यांच्या पाठीमागे उभे असायचे आणि नंतर तुम्ही मग ते उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रमुखपद कसं केलं हे देखील सांगितलं. आज जर राज ठाकरे म्हणजे तेव्हा जर ते बदललंच, म्हणजे राज ठाकरेंकडे जर ते पद गेलं असतं तर आजची शिवसेना वेगळी असती का? काय असते आजची शिवसेना? निश्चित वेगळी असते. कारण ते काय माहिती का, काही जे गुण राजसाहेबांमध्ये तुम्ही हे मान्य करा, ती आक्रमकता, ती शैली, त्यांचं ते बोलण्याचं टोन आणि त्यांच्याकडे आकर्षित असलेला युवा क्राऊड हे आज आहे. आणि राजकारणामध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे. आणि राजसाहेबांनी विद्यार्थी सेनेपासून, मी जेव्हा शिवसेनेत काम करत होतो, मी त्या काळी उपजिल्हा प्रमुख होतो, विद्यार्थी सेनेचं पद हे त्यांच्याकडे फार नंतर आलं. संजय चित्रे म्हणून आमचे पहिले विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते बांद्र्याचे, त्याच्यानंतर राजसाहेब आले. हा त्यांचा जो प्रवास आहे म्हणजे खालीपासून वरपर्यंतचा हा प्रवाससुद्धा त्यांनी त्या पद्धतीने पेरलेला आहे. शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे. बाळासाहेबांचं भाषण स्टेजवर चालू असायचं ना तर राजसाहेब मला म्हणायचं चल रे खाली जाऊ. अरे बाळासाहेब, अरे चल रे. आणि हा त्यांचा प्रेमही होतं. म्हणून जर राजसाहेबाकडे जर हे गेलं असतं तर कदाचित चित्र वेगळं झालं असतं. पण आज त्याच राज ठाकरेंना त्यांचा पक्ष सांभाळताना खूप तारेवरची कसरत करावी लागते. ओके, मग असं वाटतं का मग ह्यानं शिवसेना कशी सांभाळली असती? म्हणजे मनसेचं आज आपण काय सगळ्यांना माहिती आहे की किती म्हणा तुम्ही शब्द कदाचित चुकत असतील, पण आज त्यांचं पक्षाचं अस्तित्व जे आहे ते हातावरच्या बोटावरती नाही, ते एका बोटावर मोजण्या इतपत राहिलेलं आहे. मग हा शिवसेनेचं शिवधनुष्य त्यांना पेललं असतं का? त्यांच्याकडे नेतृत्व गेलं असतं? काही लोकांना बिल्डिंग बांधल्यानंतर फक्त राहायला गेलेले आहेत, यांना पाया खोदायला लागत जातो. पाया खोदून घर बनवणं अवघड आहे. रेडीमेड घरामध्ये जाऊन राहणं सोपं आहे. राजसाहेब ते पाया खोदतायत आणि त्याच्यामुळं त्यांची बिल्डिंग उभं राहायला वेळ लागतो. किती काळ लागेल हे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु मेहनत ती पायापासून करतायत हे तेवढं सत्य आहे ना. पण तेच राज ठाकरे ते तुमच्यासोबत आले तर तुमची बिल्डिंग अजून मजबूत होणार का? नक्कीच होणार आहे. मी तर आव्हान केलेलं आहे का, आपण तर छोटे नेते आहोत, आले
बेस्ट आहे ना. नाही, पण छोट्या नेत्यांना, या छोट्या नेत्याला सगळ्या इन्साईड स्टोऱ्या माहिती असतात. त्यामुळे ही इन्साईड स्टोरी काय आहे हे, आणि ओपन फोरम आहे, नियम एकच आहे, सगळं काय उघड. मला निश्चित वाटतं राजसाहेब बरोबर आले पाहिजेत. आणि वन मॅन शो आर्मी बाळासाहेबांनी निर्माण करू शकत होते, त्यांची ती ताकद होती. आता आपल्याला जर बरोबर आलं, प्रवाहात जर आलो आपण, एक आपल्याला दिशा मिळेल. हेच भाजप आहे ज्याचे लोकसभेमध्ये 1-2 खासदार होते, आज बहुमत आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहाल सर्वात मोठे आमदार आहेत. हे सर्व कॉम्प्रोमाइज आणि चांगल्या पद्धतीने जर गेलं तर हे निश्चित घडू शकतो. उद्याचा दिवस आपला चांगला येऊ शकतो. यासाठी काही वेळेला थोडंसं गेलं पाहिजे. संजयची खूप चांगली खरं तर चर्चा झाली की नंतर एडिट करताना आमच्या अमोल हिरेंना प्रश्न पडेल की काय कापाचं काय. एकच आता कॉम्प्रोमाइज शब्द तुमच्या तोंडी आला म्हणून याच ओपन फोरमच्या आधीच्या एपिसोडमध्ये किरीट सोमय्या असं म्हणालेत की ज्यांच्यावर मी आरोप केले, मग ते शिंदेंच्या शिवसेनेचे असतील किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असतील, अगदी अजित पवारांसकट, या सर्व नेत्यांविरोधात मला शांत व्हावं लागतं. कारण भारतीय जनता पक्षाला रामराज्य आणायचं मोठं लक्ष्य साध्य करायचं आहे. त्यामुळे जे घोटाळ्यांचे आरोप असतात, घोटाळेबाज असतात, त्यांच्याविरुद्ध मला गप्प बसावं लागतं भाजपमुळे. ही मजबुरी आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला रामराज्य आणायचं, लोकसभेत एवढ्या जागा आणायच्यात, याला दुखवायचं नाही, त्याला हे करायचं नाही, परंतु कायदेशीर जर प्रक्रिया जी असते ना ती थांबत नसते. हां, स्लो डाऊन होऊ शकते. माझ्या विरोधात जर एखादी इन्क्वायरी असेल तर ती इन्क्वायरी थांबू शकते. जसं तुम्हाला एखादी केस आहे 10 वर्षांतर निकाल लागतो, 20 वर्षांतर निकाल लागतो. आता तो आपल्या सुनील केदारचा निकाल 20 वर्षांतर लागला. म्हणजे प्रक्रिया थांबली होती का? त्याच्यामध्ये हा स्लो डाऊन होऊ शकते, परंतु प्रक्रिया थांबत नसते, प्रक्रिया चालू असते. आणि हे सत्तांतर आहे, हे तुमचं कालचक्र आहे, हे घड्याळच्या काट्यासारखं आहे. आज तुमची सत्ता उद्या कुणाची येऊ शकते, परवा कुणाची येऊ शकते. आल्यानंतर असलेली इन्क्वायरी त्याला गती येऊ शकते. परंतु ज्यांनी काही असे कुटाणे केले असतील किंवा ज्यांनी असं ज्याच्यावर आरोप आहेत, जर ते सत्य असेल तर त्यांना ही सजा ही होणारच. हे तुमच्या आमच्या हातात नाही, ते कायद्यानुसार त्यांना ते टाळता येणार नाही. शेवटी जाता जाता तुमचा सर्वस्पष्ट स्वभाव लक्षात घेत 3 प्रश्न फक्त त्याचं एक पर्यायापैकी एक सांगा. जर निवडाची वेळ आली, हिंदू हृदय सम्राट, अस्सल हिंदू हृदय सम्राट कोण? बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे. दुसरं, बाबरी मशीद कुणी पाडली? बाळासाहेबांनी अभिमान व्यक्त केला ते शिवसैनिक की भाजपाचे नेते म्हणतात ते भाजपा कार्यकर्ते आणि संघाचे कार्यकर्ते? कारसेवकांनी. नाही, पण या दोघांपैकी. बाबरी मस्जिद पाडायचं काम, ढाचा पाडायचं काम हे लाखो कारसेवकांनी केलेलं आहे. मग ते कारसेवक म्हणून शिवसेनेचे शिवसैनिक असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, संघाचे पदाधिकारी असतील, अनेक ज्यांना पक्ष हा नव्हता, पक्ष काय हे माहीत नव्हतं, ते लोकसुद्धा कारसेवकामध्ये होते. म्हणून ते पाडले ते कारसेवकांनी, तुम्ही आम्ही कोणी नाही. त्याचा फक्त कोणी जबाबदारी घेत नव्हते त्या टायमाला शिवसेना प्रमुखांनी म्हणले, जर त्या माझ्या शिवसैनिक पाडले असेल तर त्याचा मला अभिमान आहे. हे सांगणारा नेता एकच. तिसरा प्रश्न, वरळीच्या 72व्या मजल्यावरून तुम्हाला काय दिसतं? वर्षा की मातोश्री की दोन्ही? मी दोन्हीकडे पाहत नाही, थोडंसं इकडं नरिमान पॉईंटकडे पाहतो. 6वा मजला नरिमान पॉईंटकडे पाहतो, आपला समुद्राचा आनंद घेतो. हे पाहू आपल्याला त्याच्याबद्दलचं आणखीन आकर्षण नको म्हणजे वगैरे वगैरे. नाही. हे बघा, ते त्यांच्याकडे पाहिलं ना तर आपली नजर किती जरी चांगली असली तर त्यांना ती वाकडी दिसायला नको. म्हणून त्यांच्याकडनं पाहता आयुष्यामध्ये जे काय आपल्याला मिळालं त्याचा आनंद घ्यायचा, एवढंच मी लक्षात ठेवतो. संजय शिरसाट लक्षात बरंच ठेवतात, हे तुमच्याही लक्षात आलं असेल. कारण त्यांनी इतकं काही लक्षात ठेवलं की जेव्हा वेळ आली त्या स्क्रिप्ट जी त्यांच्याकडे आली ती कोणाकडून आली चर्चा सुरूच राहील. मात्र त्यातली भूमिका त्यांनी अशी पार पाडली. आणि आतापर्यंत आपण शहाजी बापू पाटलांचं ओके लक्षात ठेवलेलं. त्यांनी मगाशी सांगताना एकेका आमदाराला मी कसं 500-700 किलोमीटर 100-200 किलोमीटर भेटायचो आणि हातातल्या यादीवर ओके लिहायचो. या ओकेचे जनक तेच असावेत असंही दिसतंय. खरोखर खूप खूप धन्यवाद. इतक्या मोकळेपणानं तुम्ही बोललात ओपन फोरममध्ये संजयजी. आज ओपन फोरममध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.
Thank you.